गबस काय सांग चल उद्या तुला मी चांगली दुसरी आणते कपडे गबस ती नका असली मला काय पटणार ती. गबस का लवकर माझं भांडण अरे पण ही पैशासारखा पैसा दिला आणि लेकरात तसली कापड आणली ती कसं दिसतंय सांग बर तू सांग कसं दिसतंय असं द्या नाही एवढं तिकडे ती बरोबर ढंगाळा कसं आहे लेकराला परत शाळेत काय म्हणतील ना काय कसली कपडे ती जर घालून गेला तर म्हणते का नाही सांग बर सदर त्याला तसं करते आता सदर परत बोलल्यावर मला अगं तू आहे का हाय काय नाही गपचूप पोरासनी कापड आणली ती की बाबा आणाय चालू की काय तसलं काय नाही तुला विचारायची काय गरज आहे पण अहो बोलायचं तर असतं की माणसाला काय एवढं पण तुला बोलायचं विचारायची काय गरज आहे लेकरं माझी आहे ती माझी मी बघीन ना त्यांना कपडे आणायची ठेवायची दादू तिकडे ड्रेस तर कसला कलर आणलाय पोराला चांगली कापड आणून चांगला कलर आणून हा? दादू तुला कपडे खराब आहे ते वाईट वाटतोय कलर नाही चांगलं आहे हा चांगलं आहे पॅन्ट ही होय मॅच होतोय का नाही होय तुला तुला बा आवडला ना हा. ओंकार तुझा कलर तुला आवडला का नाही होय. पॅन्ट शर्ट शर्ट तुझा जरा थोडासा डांगाळा आहे ना पण तुझी हाईट वाढणार आहे ना होय. मग मोठा होणार आहे का तू बारका होणार आहे मोठा पण ती कसं दिसतंय जरा ती अंगा बरोबर ढंगळा शर्ट झाला या हे बघ लेकरू खाऊन पिऊन वाढणार आहे त्याचं वय काय आहे आताशी 6वीला शाळेला आहे या 8वीला आहे दोन्ही पण लेकरं उंच होणार आहे ते उद्या ही कपडे ह्यांना कमी पडणार आहे ते आकुड होणार आहे ते तुला काय माहित आहे पण ती कसं दिसतंय ते बघा त्याच्याकडे ती कसं दिसतंय त्याच्या अंगाला चिटकून बसतोय शर्ट पोता घातल्यावर ड्रेस दिसायला लागलाय ओंबाया तुला वाटतंय पोतं घातले ग मग खरं सांग पोतं घातले का वाटतंय का नाही परत माझ्यापाशी काय बोलायचं नाही आताच बदलून आणू दे खरं सांग मला काय कळत नाही कसं पण तुला फिट ढिलं काय कळतंय का नाही फिट आहे का ढिलाय दिलाय हा ही सांगायचा प्रयत्न करते बापाला मग दिलं तेवढं पाहिलं का नको तुझे वय वाढायचं आहे का कमी व्हायचं आहे जा पोतच हा मग? घालून उद्यापासून वय वाढायचं पोतच घालून जा आपलं ठीक ही घाल आणि जा अरे तुझ्या मम्मीने हे बघी पोतं कसलं घेतलंय बघ हे बघी असलं मी घालतोय मी तर तुम्हाला चांगली आणली ती आणि वरनं अजून तोंड उचलून बोलतीये कलर बघून तर मला म्हणायचं तर असतं की मी पोरासनी कपडे आणायला चालू आहे की काय तुला सांगायची मागास सांगितलंय काय गरज नाही माझ्या लेकरांना मला कपडे आणायची मी आणली ती त्यांना पसंत पडले ती त्यांच्या कपड्याला तू नाव ठेवू नको दाद्या पडले ते तुला पसंत कपडे तिकडे पण मला कापड बघू दे खाली तुला बसलाय रांगा बरोबर चांगला बसलाय ड्रेस आणि चांगला कलर पण तुला उठाळून दिसताय माझ्या वंकारलाच कसली आणले ढंगाळा हा अहो कधी तर त्याला आणत जावा की चांगली कपडे सदर तुमचा लेकराला कापड आणली ती तसली गबस काय सांग चल उद्या तुला मी चांगली दुसरी आणते कपडे गबस ती नका असली मला काय पटणार ती गबस का लवकर माझं भांडण अरे पण ही पैशासारखा पैसा दिला आणि लेकरात तसली कापड आणली ती कसं दिसतंय सांग बर तू सांग कसं दिसतंय असं द्या नाही एवढं तिकडे ती बरोबर ढंगाळा कसं आहे लेकराला परत शाळेत काय म्हणतील ना काय कसली कपडे ती जर घालून गेला तर म्हणते का नाही सांग बर सदर त्याला तसं करते आता सदर परत बोलल्यावर मला अगं तू आहे का हाय कोण आहे का हाय कोण तू नेमकी तुम्हाला काय झालं आई माहित नाही लेकराला इतकी नाव ठेवायला लागली आणलेल्या कपड्याला अरे 4 घास त्याला खाया घालून मोठा केला तर त्याला कपडे टाईट होती तीच आणि तू लागली काय सांगायला असली जाणली तसली जाणली बनायला घेऊन येते का एकदम टाईट अंगा बरोबर बसणारी चांगलं दिसत नाही वा ही पण नाही सांगायचं ही कसं दिसतंय अंगा बरोबर बसलंय बघा बरी कसं दिसतंय ही कसं दिसतंय अरे ज्याला डोकं नाही त्याला सांगून काय उपयोग आहे अंगा बरोबर बसला अंगा बरोबर बसव आणि अजून 2 महिन्यात ती कपडे द्या टाकून घाल नका परत तुम्ही सावकार आहे ना तुम्हाला काय कमी आहे हो पण मी कपडे आणायला चाललोय माझ्या मनाने घेतलंय तुला बाकीची गरज नाही गिरीवारी तर मला घेऊन जाताना काय तुला न्यायचं आहे इथनं पुढे तू मला न्यायचं आलं आणि कपडे माझ्यापासून तसलं मनात पण आण नको मला आवडली ती मी कपडे यांना आणली ती आणि ती बी माझ्या पसंतीने आणली तुला जर घ्यायची असली ना तुझ्या आवडीनं तुझ्या पसंतीनं तू कपडे घे त्यांना मी म्हणणार नाही तू असली घेतली तू कसली बी आण जा मी म्हणणार नाही की असली जायती डांगाळी जायती याचा कलरच चांगला नाही अरे ऐकून घे आता एवढी मुलका मागायची चांगली कपडे आणली ती त्याला 1000 नावं ठेवायला लागली लेकरू ती मोठं व्हायचं 1000 वेळा सांगितलंय त्याच्याबरोबर ताईट बनायला सारखी कपडे आणून उद्या फाटल्यावर त्याला घालायची ना टाकून द्यायची का मध्ये हिच्या पसंतीनं घेतलेलं शर्ट किती दिवस त्यानं घातला
एक महिना देखील घातला नाही ते छपराव पडलाय का तर येत नाही. टाईट कपडे घेऊन असलं करायचं काय? बरोबर आहे. 400-400 500-500 रुपयाचा शर्ट घ्यायचा, महिनाभर घालायचा द्यायचा फिकून. म्हणजे तुम्ही झाला सावकार ना आम्ही झालो कोण? अहो पण त्यातल्या त्यात जरा का नाही अगं त्यातल्या त्यात हीच धुतल्यावर बघ कापड आकसल्यावर घातलंय लेकरानं, त्याला चांगलं दिसतंय, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे, ती बघायचा राहिला. तुला चांगलंच नाही आणि तुला रामा ढांगाळच आहे. तुला पोतच आणलंय आणि मी तुला कपडे घेते. घ्या जा की जा मग. काय मला मी पटन नाही रा तुझ्या अंगात ढेंगळ मला कसं तर वाटायला लागलं म्हणून म्हणते र. पण बोलला असतं माणूस जरा 2 शब्द तर मला सांगितलं असतं ना काय तर 1-2 शब्द तरी बाबा मी चाललोय की आणायला ये काय गपशिप चरावणी गेलाय. चोरी करायची होती म्हणून चरावणी गेलता काय. माझी लेकर आहे ती माझी मी जाऊन आणलं. मग आता इथून पुढे काय मला सांगायचं नाही तुमची तुला तुम्हीच बघा. तुला मी मगा सांगितलं मी तुला विचारणार नाही. स्वयंपाक पाणी तुमची तुम्ही लेकरं आहेत ना तुमची तुम्हीच करून घाला म्हणून द्या. मग माझी मीच घालतो सकाळी बी खातो. तू कशाला लय पुळका येऊ द्यायचा आणि लेकरं तिथं आणून रडवायचे? आ पैसे तर घेऊ काय ते कसं दिसतंय बघा बरं. काय देखील नाही ओंकार, 1 नंबर तुला दिसतंय. हा काय प्रत्येक आता माझं शर्ट हे ज्यापेक्षा जास्त ढंगाळ आहे. आता माझं वय वाढायचं आहे काय? तू आज घेतलेली कपडे आहे ती. टी शर्टची गोष्ट बिगडी अरे पांढरा शर्ट आहे ती पाक टी शर्ट पेक्षा मोठा लाट आहे. मुंबई तू आहे ना आनंद. होय होय ग. अरे आनंद आहे कपडे आणली ह्याचं मला पण आनंद वाटते खुश आहे मी पण मला काय वाटत होतं अजून जरा फिट जरा बसला असतं ना त्याच्यात अजून तू चांगला दिसला असता रे म्हणून म्हणते. असं त्याला काय असतं फिटिंग दिलं. माझी लेकरं छान आहे तुझं. आहे ना होय तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघायसाठी तर एवढं फुटाणं चालू आहे रे. तुम्ही खुश असला ना मग माझं सगळं खुश सगळं चांगलं आहे. फक्त तुम्ही आनंदात राहा. होय होय गे फक्त तुम्ही आनंदात राहा रे. तुम्हाला काय कपडे आणली की मी ते बरोबरच परत मग कामकाज हायच मग. आलंय की डोळ्यात. नाही ग. त्याला रडाय काय झालंय? त्याला तर आनंद वाटतोय पण तू त्याला रडवायला लागली ना. हात धुवून त्याच्या मागं लागली. तुम्ही हाय की सारखं तुम्ही बोलता तिड्यात ना त्यामुळे लेकर रडते ती. अरे ते कसं पडते तूच बघ. असू दे ग. अरे चुकीजण बरोबर सगळ्याला कळतंय काय. तेड्या जण वाकडे तू मला सांगू नको. लेकरांना कपडे आणली की तू कुठं तर चुकी काढायचीच होती. कसली तर आणली तिने आणली ती चांगली आहे ती त्या विषयी सोडून. आधी कशाला तो लांबड लावली? त्या विषयी सोडून लांबडच तो कशा पाय लावली सांग. प्रत्येक टायमाला तू चुकी कशा पाय काढतीये? त्या लेकराला कुणी नावं ठेवणी कळलं का कोण नाव ठेवतंय? नाव ठेवणार आणून देतोय का? म्हणून बोलत होती तुम्हाला म्हणत होती नाव ठेवणार आणून देतोय का? आकडतं आणलं म्हणून काय झालं असतं लांबवायला लागलाय तुम्ही पण. अगं त्याच्या मापानं झालंय त्याला जरा तरी रिकाम नको का? कपडे घातल्यावर अंगासंग एकदम टाईटच पाहिजे. ते बॉडी बिल्डर आहे काय तुझं लेकरू की एकदम कडक टाईट टी शर्ट घातले का कपडे घालाय? मी तुला एक चांगलं शर्ट आणते. तुला जसं आवडेल तसं आणते. की काय मला पटला नाही का तू काय पण म्हण पण मला ही काय माझ्या मनात बसं नाही ड्रेस. तुला जसा उतळून दिसावा असा एक ड्रेस मी आणते. की काय मला पटला नाही तू काय पण मला म्हण. तुला मस्त आनंद झाला असेल पण मला काय आनंद झाला नाही. माझ्या मनालाच लाग नाही ही ड्रेस. बरं का ओंकार, तिच्या मनाला लाग नाही ती आणल्यापासून तुम्ही कपडे घातल्यापासून तिच्या मनात रुकरुक चालूच आहे. बघू आता तिच्या मनाला कुठला पसंत पडतोय कोणचा नाही ते. ड्रेस पण म्हणायला लागतो. नाही रे बाबा तुम्ही चांगलं दिसावा हीच अपेक्षा आहे.